मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सीमाडोह पर्यटन संकुल येथे 29 जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी आमदार राजकुमार पटेल, मुख्य संरक्षक प्रादेशिक ज्योती बॅनर्जी, सिपना वन्यजीव विभाग परतवाड्याचे उपवन संरक्षक दिव्य भारती, अकोट वन्यजीव विभागाचे उपवन संरक्षक जयकुमारन, मेळघाट प्रादेशिक परतवाडा उपवन संरक्षक अग्रिम सैनी, विभागीय वन अधिकारी संशोधन व वन्यजीव मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे मनोज कुमार खैरनार, विभागीय वन अधिकारी यशवंत बहाडे आदी उपस्थित होते। जागतिक व्याघ्र दिनानिमित्त मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वने, वन्यजीवाचे संरक्षण, अधिवास विकास व निसर्ग पर्यटनात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला। डॉक्टर जयंत वडकर यांनी भारतातील व्याघ्र संवर्धनाबाबत तसेच डॉक्टर सावंत देशमुख यांनी मानव व वन्यजीव संघर्ष या विषयावर सादरीकरणाद्वारे उपाययोजना आणि मार्गदर्शन केले। मेळघाट स्किल सेंटर परतवाडा येथील विद्यार्थ्यांनी गदली या आदिवासी नृत्याद्वारे मान्यवरांचे स्वागत केले। मेळघाट व्याघ्र प्रकल्पास वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक डॉक्टर सावंत देशमुख व डॉक्टर जयंत वडकर तसेच वेग संस्थेचे डॉक्टर गजानन वाघ, अरण्यम संस्थेचे सर्वेश मराठे, ऑर्गनायझेशन फॉर कुलाचे राकेश महल्ले व SFTF संस्थेचे अल्केश ठाकरे यांचा देखील सन्मान करण्यात आला। कार्यक्रम यशस्वीपणे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश तापस, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप भड, संकुल प्रभारी सीमाडोह संकुल प्रदीप तडखनकर, वनरक्षक वनिता खवास, आकाश सारडा, अशोक सोनोने, रेखा कोकरे, स्वप्नील बांगडे, अगस्ता संस्थेचे दीपक देशमुख यांनी विशेष प्रयत्न केले। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।